Hello everyone, hello friends, Standard 10th and subject English. Friends, in the last video, we studied and discussed on the activities from English workshop of 1.4 Be Smart, and I hope you will understand all these points very well. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये 1.4 वर आधारित असलेले बी स्मार्ट या पाठावरती आधारित असलेल्या इंग्लिश वर्कशॉपमधील ॲक्टिव्हिटींची चर्चा केलेली आहे आणि तुम्ही नक्कीच प्रोजेक्ट वर्कसुद्धा पूर्ण केलेलं असणार आहे की जे तुमच्या SSC अभ्यासाच्या संबंधित आहे की स्पेसिफिक एरिया तुम्ही ठरवून मेजरेबल, अचिवेबल गोल, रिअलिस्टिक अप्रोच आणि टाईम बाउंड ॲक्शन्स तुम्ही तयार केलेलं असणार आहे. And today we are going to learn and discuss the language study on page number 28. 28 पानावरती असलेली लँग्वेज स्टडीबद्दल आज आपण चर्चा करतोय. On page number 28 there are two grammar points. लँग्वेज स्टडी अगदी भाषा अभ्यासाचे दोन भाग आहेत. आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी दिसतात जेरन अँड सेकंड वन इन्फिनिटिव्स. जेरन मीन्स कृदंत किंवा त्याला आपण मराठीमध्ये कृदंत किंवा धातुसाधित नाम असंही म्हणतो. फ्रेंड्स, जेरन अँड इन्फिनिटिव्स दीज आर द नॉन फायनाइट्स. थोडं आपण फायनाइट्स आणि नॉन फायनाइट्सबद्दल पाहूया. नॉन फायनाइट्स काय आहेत बघा. त्याचे नॉन फायनाइट वर्ब अँड नॉन फायनाइट वर्ब असे प्रकार पडतात आणि नॉन फायनाइट्स वर्बमध्ये देर आर 3 नॉन फायनाइट वर्ब फॉर्म्स. Pay attention, there are 3 non-finite verb forms. The first one, the infinitive form with to or without to. Second one, the ing form that is present participle and gerund. And third one, past participle formed with ed in regular verbs or in other ways for irregular verbs. Past participle, भूतकाळ धातुसाधित क्रियापद, आयनची रूप लागलेली क्रियापद अँड इन्फिनिटिव्स की जे क्रियापदाला TO2 रूप किंवा विदाउट टू असे असलेले हे 3 प्रकार नॉन फायनाइटचे पडतात. आता त्यांची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली नॉन फायनाइटची तर the first characteristic of non-finite, that non-finite verbs do not have a subject. Non-finite verbs do not have a subject. Second one, they show no variation of tense. They show no variation for tense, and all verbs have non-finite forms except modal auxiliaries. All verbs have non-finite forms except modal auxiliaries. The infinitive without to is often called the base form of the verb, and a participle adjective always either comes just before a noun and describes it or comes at the end of the sentence immediately after be. ओके, आता याची आपण थोडी चर्चा या ठिकाणी करूया. आता स्क्रीनवरती आपणाला या ठिकाणी जेरन हा एक पॉईंट दिसतोय. आय विल रीड इट, पे अटेन्शन. पान नंबर 28 वरती हा जो ग्रामरचा पॉईंट आहे भाषा अभ्यास, आज आपण त्याची चर्चा करूया. जेरन, when the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund, a verbal noun. I will read once again. When the ing form of a verb is used as a noun, it is known as a gerund, a verbal noun. जेव्हा क्रियापदाला ing लागलेलं असतं, जोडलं गेलेलं असतं, अर्थात प्रेझेंट पार्टिसिपल आपण त्याला म्हणतो, पण ing लागलेलं क्रियापदाचं रूप हे ज्या वेळेला नाम फंक्शन करतं, नाऊन म्हणून वापरलं जातं, त्यावेळेला त्याला जेरंड असं म्हटलं जातं किंवा व्हर्बल नाऊन म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेलं आहे द फायटिंग वेंट ऑन.
हे एक उदाहरण दिलेलं आहे. जेरंड जे आहे, जेरंड म्हणजे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावणे आणि या प्रकारच्या क्रियापदाचा देखील टेन्स अथवा मेन व्हर्बशी काहीही संबंध नाही. आय विल रिपीट दिस सेंटेन्स वन्स अगेन. जेरंडच्या बाबतीत जे सांगतोय थोडं लक्ष द्या मित्रांनो, की जेरंड म्हणजे क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लावणे आणि या प्रकारच्या क्रियापदाचा म्हणजेच क्रियापदाला आय एन जी लागलेले जे रूप आहे अशा प्रकारच्या क्रियापदाचा देखील टेन्स अथवा मेन व्हर्बशी काहीही संबंध नाही. जेरंड म्हणजे नाऊन असते. जेरंड बहुधा कर्ता अथवा कर्म म्हणून वापरतात. वाक्यामध्ये त्याचं फंक्शन काय तर एकतर कर्ता म्हणून किंवा कर्म म्हणून बहुधा ते वापरलं जातं. तर काही उदाहरणं आपण पाहूया. या ठिकाणी पहा, आय विल रीड द सेंटेन्स वन्स अगेन. वेन द आय एन जी फॉर्म ऑफ अ वर्ब इज यूज्ड ॲज अ नाऊन इट इज नोन ॲज अ जेरंड, अ व्हर्बल नाऊन. फॉर एक्झाम्पल, द फायटिंग वेंट ऑन. Here we see that the ing form of the verb fight is used as a subject in the fighting went on. It does a work of a noun. आता आपण या ठिकाणी या वाक्यात पाहिलेलं आहे की या विधानात आपल्याला सांगितलेलं आहे, काय वाक्य आपलं, द फायटिंग वेंट ऑन. तर या विधानामध्ये हे जे इथून विधान आहे द फायटिंग वेंट ऑन, या ठिकाणी हिअर द वी कॅन सी द वर्ड आय एन जी हा जो फॉर्म लागलेला आहे तो फाईट या शब्दाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे, या क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे अँड इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट. आता या वाक्यामध्ये कर्ता म्हणून तो आलेला आहे. द फायटिंग वेंट ऑन, द फायटिंग या ठिकाणी कर्ता म्हणून वापरला गेलेला आहे. इट डज अ वर्क ऑफ अ नाऊन आणि ते नामचं फंक्शन करतं म्हणून तिथं जेरंड म्हटलं जातं. क्रियापदाला आय एन जी लागलेला प्रत्यय आहे पण ते वाक्यामध्ये नाऊन फंक्शन करत असेल तर ते जेरंड असतं. आता उदाहरणार्थ या ठिकाणी पुन्हा आपणाला काही वाक्य दिलेले आहेत. गार्डनिंग इज ॲन आर्ट. गार्डनिंग या ठिकाणी आय एन जी आहे. गार्डनिंग इज ॲन आर्ट, जेरंड. कुकिंग इज अ सायन्स. त्यानंतर आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. पहिल्या दोन वाक्यात गार्डनिंग इथं करता आहे, कुकिंग करता आहे, पण रीडिंग या तिसऱ्या वाक्यामध्ये आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, रीडिंग या ठिकाणी कर्म आहे. आपण या अगोदरही पाहिलं होतं की जेरंड जे आहे, जेरंड म्हणजे नाऊन असतं आणि जेरंड बहुधा कर्ता अथवा कर्म म्हणून वापरतात, कर्ता किंवा कर्म. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. तर रीडिंग मोर दॅन रायटिंग हे कर्म म्हणून या ठिकाणी आलेलं आहे. एकतर कर्ता म्हणून येईल किंवा एकतर कर्म म्हणून येणार. अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जेरंड हे आपण फाइंड आउट करू शकतो. पुन्हा लक्षात घ्या, जेरंड हे नॉन फायनाईट आहे. नॉन फायनाईटचा एक तो प्रकार आहे. नॉन फायनाईटचे जे 3 प्रकार आहेत, एक इन्फिनिटिव्ह, जेरंड, प्रेझेंट पार्टिसिपल अँड जेरंड, इन्फिनिटिव्ह अँड पास्ट पार्टिसिपल. त्यातलं जेरंड की ज्याला क्रियापदाला आय एन जी रूप लागलेलं आहे, प्रत्यय आय एन जी लागलेलं आहे, पण त्याचं फंक्शन नाऊन होतं आणि ते वाक्यामध्ये एकतर सब्जेक्ट किंवा कर्म म्हणून वापरलेलं असतं. ओके, आणखीन काही 1-2 उदाहरणं सांगतो तुम्हाला, लक्षात येतील. वॉचिंग टी व्ही प्रोग्राम्स इज माय हॉबी. वॉचिंग टी व्ही प्रोग्राम्स इज माय हॉबी. या ठिकाणी वॉचिंग या ठिकाणी आय एन जी लागलेलं नाऊन म्हणून फंक्शन करता आहे. आय लाईक स्विमिंग अक्रॉस द सी. आय लाईक स्विमिंग अक्रॉस द सी. स्विमिंग आय एन जी लागलेलं आहे, कर्म आहे. या ठिकाणी जेरंड म्हणून आलेलं आहे पण ते नाम आहे, नाम फंक्शन होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in the place of the given here. Rewrite the above sentences using other appropriate gerunds in the place of the given here. असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण या ठिकाणी आता वेगवेगळे जेरंड वापरूया आणि वाक्य बनवूया. उदाहरणार्थ फर्स्ट वन, या ठिकाणी सेंटेन्स आहे, गार्डनिंग इज ॲन आर्ट. तर गार्डनिंगच्या ठिकाणी आपण दुसरा शब्द घेऊन वाक्य तयार करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, सिंगिंग इज ॲन आर्ट. सिंगिंग इज ॲन आर्ट. पेंटिंग इज ॲन आर्ट. डान्सिंग इज ॲन आर्ट. या पद्धतीनं आपण ही वाक्य बनवू शकतो. नेक्स्ट,
पुढचं वाक्य आपलं कुकिंग. कुकिंग इज अ सायन्स. आता या कुकिंगच्या ठिकाणी आपण शब्द बदलून लिहायचा आहे. कुकिंगच्या ठिकाणी कुकिंग इज अ सायन्स या ऐवजी आपण शब्द बदलून या ठिकाणी जेरंड तयार करायचे. तसंच पुढं आय एन्जॉय रीडिंग पोएम्स. आता आय एन्जॉय रीडिंगच्या ठिकाणी शब्द बदलायचा आहे. उदाहरणार्थ आय एन्जॉय ॲक्टिंग, आय एन्जॉय स्विमिंग, आय एन्जॉय प्लेईंग या पद्धतीनं. पुढं आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. इथं सुद्धा तुम्ही आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग दोन कोणतेही नाऊन आय एन जी स्वरूपात तुम्ही या ठिकाणी वापरून नवनवीन वाक्य तयार करू शकता. ओके, नेक्स्ट पॉईंट इन्फिनिटिव्ज. पुढचा आपला भाग आहे इन्फिनिटिव्ज. काय सांगितले बघा या ठिकाणी इन्फिनिटिव्जमध्ये. प्रामुख्याने इन्फिनिटिव्ह म्हणजे काय पहिल्यांदा आपण थोडं पाहूया. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस वर्ब इन द ओरिजिनल फॉर्म. टू प्लस वर्ब इन द ओरिजिनल फॉर्म. टू प्लस क्रियापदाचं मूळ रूप. या प्रकारच्या क्रियापदाचा टेन्सशी काहीही संबंध नाही. ओके, काय सांगितलंय बघा या ठिकाणी. समटाइम्स द फॉर्म ऑफ वर्ब इज अ सेंटेन्स names the action but does not change according to tense, number or person. I will repeat it once again, pay attention. Sometimes the form of a verb in a sentence names the action but does not change according to tense, number or person. Such a form is known as a non-finite form or an infinitive. An infinitive is used with or without to. काही वेळेला sometimes the form of a verb in a sentence names the action. काही वेळेला क्रियापदाचं असं रूप की जे ॲक्शन दर्शवतं, ॲक्शनचं नाव सांगतं वाक्यामध्ये आपल्याला, कृती दर्शवली जाते, बट डज नॉट चेंज अकॉर्डिंग टू टेन्स, नंबर और पर्सन. पण ते काळानुसार बदलत नाही, एकवचन अनेकवचननुसार त्याच्यामध्ये चेंज होत नाही. या पद्धतीनं या कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही, पण एक कृती वाक्यामध्ये दर्शवली जाते. सच अ फॉर्म इज नोन ॲज अ नॉन फायनाईट फॉर्म ऑर अन इन्फिनिटिव्ह. अन इन्फिनिटिव्ह इज यूज्ड विथ ऑर विदाउट टू. इन्फिनिटिव्ह जे आहे ते विथ टू आणि विदाउट टू असं दोन्ही पद्धतीनं वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. टू ड्रिंक क्रिया इथं दर्शवली जाते, पण या वाक्यातील काळाचा वगैरे त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. हाऊ डीड पीपल फर्स्ट बिगिन टू ड्रिंक टी. कॅन यू नेम द बेवरेज. अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता आपणाला खालील वाक्यातील इन्फिनिटिव्हना अंडरलाईन करायला सांगितलेलं आहे. आपण इन्फिनिटिव्ह या ठिकाणी शोधायचे आहेत. पहा, आता आपणाला इन्फिनिटिव्ह या ठिकाणी पहिल्या वाक्यात काय दिसेल बघा. इथं दिलेली ही जी विधानं आहेत त्यातलं आपण इन्फिनिटिव्ह फाइंड आउट करूया. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. टू रीड हे इन्फिनिटिव्ह आहे. इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टिल. सेकंड, कॅन आय रीड द बुक. कॅन आय रीड द बुक. रीड हे इन्फिनिटिव्ह आहे. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. टू बी हे या वाक्यातील इन्फिनिटिव्ह आहे. ओके, आता या तीन वाक्यामध्ये आपल्याला एक लक्षात आलं की पहिल्या विधानामध्ये विथ टू इन्फिनिटिव्ह आहे, तर दुसऱ्या विधानामध्ये विदाउट टू इन्फिनिटिव्ह आहे. अशा पद्धतीनं विथ टू किंवा विदाउट टू अशी इन्फिनिटिव्ह वापरली जातात. आणखीन काही उदाहरणं. सी वॉन्ट्स टू बिकम अ डॉक्टर. टू बिकम हे इन्फिनिटिव्ह होईल. आय डिसाइडेड टू अचीव सक्सेस इन एक्झाम. टू अचीव. नेक्स्ट, शी ट्रायज टू मेक आर्टिफिशियल फ्लॉवर्स. टू मेक हे इन्फिनिटिव्ह होईल. आय वॉन्ट टू लर्न इंग्लिश लँग्वेज. आय वॉन्ट टू लर्न फ्रेंच लँग्वेज. आय वॉन्ट टू लर्न अमेरिकन लँग्वेज. आता यामध्ये टू लर्न हे इन्फिनिटिव्ह. अशा पद्धतीनं इन्फिनिटिव्हचा भाग आपण पाहायचा आहे. इन्फिनिटिव्ह हे वाक्यात क्रियापदाचं पहिलं रूपच असतं
एकतर विथ टू किंवा विदाउट टू असतं, एकतर टू लावून आलेलं असतं किंवा टू शिवाय असंही त्या वाक्यामध्ये ते आलेलं असतं. या पद्धतीनं इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. द वर्ब विच इज नॉट लिमिटेड बाय पर्सन अँड नंबर इज कॉल्ड द इन्फिनिटिव्ह वर्ब. टू राईट, टू रीड, टू कम, टू गो, टू रन, टू कॅच, टू ईट या पद्धतीनं इन्फिनिटिव्हची रूपे येतात. इन्फिनिटिव्हवर काळ, कर्ता, लिंग, वचन, पुरुष यांचा परिणाम होत नाही. पण मित्रांनो, इन्फिनिटिव्हचे उपयोग आहेत ना, हे उपयोग भरपूर आहेत. थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. मुख्य क्रियापदाचा कर्ता म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्ह वापरलं जातं. मुख्य क्रियापदाचा कर्ता म्हणून, फॉर एक्झाम्पल टू अर इज ह्युमन. मुख्य क्रियापदाचं कर्म म्हणून वापरलं जातं. आय डू नॉट लाईक टू प्ले. विशेषण म्हणून वापरलं जातं. दिस इज द टाइम टू स्टडी. क्रियाविशेषण म्हणून वापरलं जातं. एक्झाम्पल वी इट, टू लिव्ह. क्रियापदाचं पूरक म्हणून काही वेळेला वापरलं जातं. हिज ॲम्बिशन इज टू स्टँड फर्स्ट इन द एक्झामिनेशन. टू स्टँड हे या ठिकाणी पूरक आहे. शब्दयोगी अव्ययाचं कर्म म्हणून काही वेळेला वापरलं जातं. द बस इज अबाउट टू गो. अबाउट टू गो, अबाउट हे प्रिपोजिशन आहे आणि त्याचं कर्म म्हणून टू गो हे पुढे आलं. द बस इज अबाउट टू गो. कर्मवाचक पूरक म्हणून काही वेळेला वापरलं जातं की ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणून. आय स्वा सचिन प्ले या पद्धतीनं. कॉम्प्लेक्स सेंटेन्स पासून सिम्पल सेंटेन्स बनवताना सुद्धा इन्फिनिटिव्हचाच उपयोग करतात. फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलं बघा, कॉम्प्लेक्स सेंटेन्स पासून सिम्पल सेंटेन्स बनवताना इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. उदाहरणार्थ आय वॉन्ट टू बाय अ डिक्शनरी सो आय वेंट टू अ बुक शॉप असं वाक्य असेल तर आय वॉन्ट टू अ बुक शॉप टू बाय अ डिक्शनरी. टू बाय या ठिकाणी आपण इन्फिनिटिव्ह वापरलं आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स पासून सिम्पल सेंटेन्स बनवलं. काही दोन सिम्पल सेंटेन्स पासून एक सिम्पल सेंटेन्स बनवताना सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर करतात. उदाहरणार्थ हीच प्रॉपर्टी वॉज सोल्ड, हीज डेबिट्स हॅड टू बी पेड. ही दोन विधान आहेत सिम्पल सेंटेन्स. तर दोन सिम्पल सेंटेन्स पासून एक सिम्पल सेंटेन्स करताना सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर करतात. मी दोन सिम्पल सेंटेन्स तुम्हाला अशी म्हटलो, हीज प्रॉपर्टी वॉज सोल्ड, हीज डेबिट्स हॅड टू बी पेड. आता या ठिकाणी हीज प्रॉपर्टी वॉज सोल्ड टू पे हीज डेबिट असं सिम्पल सेंटेन्स होऊ शकतं. वाक्य मर्यादित करण्यासाठी स्वयंपूर्ण म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. वाक्य मर्यादित करण्यासाठी स्वयंपूर्ण म्हणून सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल टू क्रिटिसाइज ही इजंट अ ग्रेट मॅन ॲट ऑल. या पद्धतीनं इन्फिनिटिव्हचे पुष्कळसे उपयोग आपण आपल्या भाषा अभ्यासामध्ये करत असतो. पुन्हा एकदा थोडक्यात मी सांगतो, इन्फिनिटिव्हचा उपयोग हा मुख्य क्रियापदाचा कर्ता म्हणून, मुख्य क्रियापदाचं कर्म म्हणून, विशेषण म्हणून, क्रियाविशेषण म्हणून, क्रियापदाचं पूरक म्हणून, प्रिपोजिशनचं कर्म म्हणून, कर्मवाचक पूरक म्हणून अर्थात ऑब्जेक्टिव्ह कॉम्प्लिमेंट म्हणून, कॉम्प्लेक्स सेंटेन्सपासून सिम्पल सेंटेन्स बनवताना, दोन सिम्पल सेंटेन्सपासून एक सिम्पल सेंटेन्स बनवताना आणि त्याचबरोबर वाक्य मर्यादित करण्यासाठी सुद्धा इन्फिनिटिव्हचा वापर केला जातो. असा खूप मोठा उपयोग ग्रामरमध्ये, भाषा अभ्यासामध्ये आपण इन्फिनिटिव्हचा करत आलेलो आहे. आणि आपल्या पुस्तकात सुद्धा तुम्हाला अशी भरपूर उदाहरणं इन्फिनिटिव्हची मिळू शकतात. ओके, नेक्स्ट पॉईंट ऑन पेज नंबर 29. आपण आता फायनाईटकडे वळूया. वर्बचे दोन प्रकार, एक फायनाईट वर्ब, एक नॉन फायनाईट वर्ब. नॉन फायनाईट वर्बमधील आपण इन्फिनिटिव्ह, प्रेझेंट पार्टिसिपल अँड जेरन आणि पास्ट पार्टिसिपल यापैकी आपण दोन प्रकार या ठिकाणी पाहिले, एक जेरन आणि एक इन्फिनिटिव्ह. ओके, आता नेक्स्ट आहे फायनाईट. तर फायनाईट संबंधी आपण या ठिकाणी माहिती घेऊया. फर्स्ट आय विल रीड इट अँड पे अटेन्शन. प्रेझेंट पार्टिसिपल बद्दल थोडक्यात आणखीन या ठिकाणी आता हा पॉईंट आलेला आहे म्हणून मी थोडं बोलतो तुमच्याशी की नॉन फायनाईटचे इन्फिनिटिव्ह, जेरन अँड प्रेझेंट पार्टिसिपल. आता प्रेझेंट पार्टिसिपलचा जो भाग आहे, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे देखील क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावणे. या प्रकारच्या क्रियापदाचा देखील टेन्स अथवा मेन व्हर्बशी काहीही संबंध नाही.
प्रेझेंट पार्टिसिपल विशेषण म्हणून वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल, ही एंटर्ड द डायनिंग रूम. रूमचं विशेषण या ठिकाणी डायनिंग या शब्दानं वापरलेलं आहे, डायनिंग रूम. ही ब्रॉट अ डान्सिंग डॉली फॉर माय लिटल सिस्टर. ही ब्रॉट अ डान्सिंग डॉल. डॉलचं विशेषण म्हणून डान्सिंग शब्द आलेला आहे, डान्सिंग डॉल. दे पॅक्ड अप दिअर स्लिपिंग बॅग. या ठिकाणी बॅगचं वर्णन करणारा शब्द स्लिपिंग आलेला आहे. या पद्धतीनं सुद्धा प्रेझेंट पार्टिसिपलचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट फायनाईट. या ठिकाणी आपल्याला विस्तृत स्वरूपात उदाहरण दिलेले आहेत. पहिल्यांदा आपण वाचूया, तुमच्या लक्षात येतील. पहा, फायनाईट. अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. सूचना आपल्याला अशी आहे, अंडरलाईन द वर्ब्स अँड चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द ब्रॅकेट्स. आपल्याला क्रियाबदल अंडरलाईन करायचा आहे आणि करेक्ट ऑप्शन ब्रॅकेटमध्ये कंसात दिलेला जो ऑप्शन आहे कोणता लागू पडतो हा आपण चूज करायचा आहे. ओके, पहिल्यांदा आपण वाक्य वाचा अँड देन फर्स्ट वी विल अंडरलाईन द वर्ब्स अँड देन वी विल डिसाइड द करेक्ट फॉर्म फ्रॉम द ब्रॅकेट्स. ए अँड बी या ठिकाणी दोन कॉलम आहेत. पहिला आपण ए मधील वाचूया. प्रीती इवन रोट अबाउट इट. प्रीती इवन रोट अबाउट इट या वाक्यामध्ये आपणाला क्रियापद मिळते या ठिकाणी रोट. ओके, रोट हे एक क्रियापद मिळतं. देन टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. फाउंड या ठिकाणी आहे. नेक्स्ट, राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. फाइंड्स. ओके, आता हे तीन आपणाला या ठिकाणी क्रियापद मिळतात. रोट, फाउंड अँड फाइंड्स. तर या क्रियापदाच्या रूपावरून क्रिया केव्हा घडली हे समजणं म्हणजेच काळ. आणि आपल्याला कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये काळचे नाव दिले ते आपण ठरवायचे प्रेझेंट टेन्स आहे का पास्ट टेन्स आहे. आता पहिलं उदाहरण आहे, प्रीती इवन रोट अबाउट इट. हे पास्ट टेन्स येणार. ओके, या ठिकाणी पास्ट टेन्स. देन टुडे संजय फाउंड अ न्यू बुक. प्रेझेंट टेन्स का पास्ट टेन्स, तर हे पास्ट टेन्सच येणार होतं. अँड नेक्स्ट, राहुल फाइंड्स मॅथ्स इझी. प्रेझेंट टेन्स और पास्ट टेन्स हे प्रेझेंट टेन्स येणार. ओके, नेक्स्ट बी. प्रीती वॉज स्क्रॉनफुल. प्रीती वॉज स्क्रॉनफुल. आपण अंडरलाईन करूया पहिल्यांदा क्रियापदाला. या ठिकाणी वॉज हे क्रियापद आहे. दिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल. इज हे क्रियापद आहे. अँड दे आर स्पोर्ट्समन. दे आर स्पोर्ट्समेन. ते या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, तर वॉज या ठिकाणी आपल्याला वॉज हे सिंग्युलर दिसतं. दिस इज द ओल्ड हे इज सिंग्युलर आहे. अँड दे आर स्पोर्ट्समन हे प्लुरल आहे. ओके, या पद्धतीने या ज्या आपण पॉइंट आउट केलेले आहे ध्यानात येत असतील. पुन्हा एकदा पहा की ए कॉलममध्ये आपल्याला काळांची नावं दिलेली आहेत आणि बी कॉलममध्ये एक वचन का अनेक वचन क्रियापद हे सांगितलेलं आहे. ओके, पुढं. दस वी सी दॅट वर्ब फॉर्म शो टेन्स नंबर एक्सेट्रा. आता या पद्धतीनं आपण पाहिलो की वर्ब फॉर्मचे आहेत क्रियापदाची जी रूपं आहेत ते आपल्याला टेन्स दर्शवतात आणि एक वचन अनेक वचन दर्शवतात. ए कॉलममध्ये टेन्स दर्शवले तर बी फॉर्ममध्ये तेच वर्ब फॉर्म आपल्याला एक वचन अनेक वचन दर्शवलेले आहेत. हिअर द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू अ सब्जेक्ट. आता या ठिकाणी वर्ब फॉर्म जो आहे तो जो वर्ब आहे द वर्ब फॉर्म चेंजेस अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. कर्त्यानुसार क्रियापद बदलतं. A verb form which is decided by and changes according to the subject of the sentence is known as a finite verb. मग अशी क्रियापदाची क्रियापद कर्त्यानुसार बदलत असतात, एक वचन अनेक वचन यानुसार बदलत असतात, त्यांना फायनाईट वर्ब म्हणायचे. फॉर एक्झाम्पल, यू आर व्हेरी काइंड. If the subject you is changed to C, the sentence will be C is very kind. आता you are very kind या ठिकाणी आर हे क्रियापद आपल्याला दिसतं. पण जर यूच्या ठिकाणी आपण सी हा करता घेतला
तर सी आर होणार नाही, तर सी इज होणार आहे. त्यामुळं कर्त्यानुसार हे क्रियापद चेंज होत असतात. अशानं आपण फायनाईट वर्ब असं म्हणणार आहे. नाव नेक्स्ट पॉईंट आपल्याला स्टडीसाठी या ठिकाणी दिलेला आहे. एवढ्या इतक्या चर्चेनंतर तुम्ही हे आरामात मला तुम्ही सांगू शकता आणि तुम्हीही सोडवू शकता. ओके. Now change the verb form according to the change in the subject. सब्जेक्टमध्ये ज्या पद्धतीनं चेंज होतो त्यानुसार वर्ब फॉर्म चेंज करा असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आय डोंट नो, चेंज आय टू सी. आता शी हा जर करता घेतला तर आय डोंट नोच्या पुढं सी डोंट नो असं होणार नाही, तर सी डझंट नो असं होणार आहे. कारण या ठिकाणी वर्तमान काळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जर तृतीय पुरुषी एकवचनी करता किंवा तृतीय पुरुषी एकवचनी कोणतंही अर्थात ही सीट यापैकी किंवा एकवचनी नाम असेल, ही सीट सर्वनाम किंवा एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला यस किंवा येस प्रत्यय लागतो. ज्या क्रियापदाचे शेवटचं अक्षर यस, यस एच, सी एच, एक्स, ओ, झेड असेल त्यांना यस प्रत्यय लागणार आणि एरवी इतर क्रियापदांना फक्त यस प्रत्यय लागणार. ओके. त्या पद्धतीनं आता इथं डू आहे त्यामुळं डूला शेवटी ओ असल्यामुळं अक्षर एस प्रत्यय लागला आणि नकार आहे तसा राहिला, डझंट झालं. सी डझंट नो. नेक्स्ट, माय फादर नोज, चेंज माय फादरच्या ठिकाणी वी हा आपण शब्द घ्यायचा आहे. त्यामुळं माय फादर नोजचं आता तिथं यस निघून जाईल आणि वीच्या ठिकाणी काय होईल वाक्य मग, वी नो इट, नोजचं नो होईल. आय एम फॉलोईंग इन युअर फूटस्टेप्स, चेंज आय टू ही. आता या ठिकाणी आपल्याला ही हे शब्द ही सर्वनाम घ्यायचं आहे. त्यामुळं ही एम होणार नाही तर ही इज फॉलोईंग असं होईल. ही इज फॉलोईंग इन युअर फूटस्टेप्स. ओके. नाव अंडरलाईन द जेरंड, प्रेझेंट पार्टिसिपल्स अँड इन्फिनिटिव्ह. काय काय करायला सांगितलेलं आहे बघा. ही दिलेली जी विधानं आहेत तर या विधानातून जेरंड, त्याच्यानंतर प्रेझेंट पार्टिसिपल आणि इन्फिनिटिव्ह यांना अंडरलाईन करायचे आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे पहा, आपण सोडवूया, अंडरलाईन करूया. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. आपण या ए विधानाची चर्चा करतोय. काय विधान पहा. सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग. या ठिकाणी सेटिंग गोल्स, सेटिंग याला एक अंडरलाईन येईल. सेटिंग गोल्स मे अपियर इझी, मे अपियर या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे, अपियर इझी बट इट इज क्वाईट चॅलेंजिंग, चॅलेंजिंग. आपण इट मे बी जेरंड, इट मे बी प्रेझेंट पार्टिसिपल और इट मे बी इन्फिनिटिव्ह, या तिन्हीपैकी काहीही असो आपण त्यांना अंडरलाईन करावले आणि फाइंड आउट करावले. ओके. नेक्स्ट, क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड स्पेसिफिक वेज टू ट्रॅक प्रोग्रेस. या ठिकाणी क्वांटिफाईंग, देन क्वांटिफाईंग गोल्स प्रोव्हाइड quantifying goals provide specific ways to track progress. To track infinitive with to infinitive या ठिकाणी आलेला आहे. देन तिसऱ्या वाक्यामध्ये, it is important to create goals that are within a current skill set or area of expertise. आता या विधानामध्ये it is important to create या ठिकाणी अंडरलाईन होईल. goals that are within a current skill set or area of expertise. Next sentence, we need to bring down live images down to earth and plan to execute our strategies. या ठिकाणी पहा, आता तुम्हाला पूर्ण वाक्य दिसेल. आपण या अगोदर सोडलेली वाक्य तुमच्या लक्षात आलेली आहेत. आपण आता 4 क्रमांकचं वाक्य पाहतो. डी, सेंटेन्स डी. वी नीड टू ब्रिंग डाऊन लाईव्ह इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट आवर स्ट्रॅटेजीज. यामध्ये टू ब्रिंग
इन्फिनिटिव्ह डाऊन, लाईफ इमेजेस डाऊन टू अर्थ अँड प्लॅन टू एक्झिक्यूट. इथे एक अंडरलाईन येईल. ओके, नेक्स्ट ई वाक्य. फाइंडिंग द राईट फुटिंग, फाइंडिंग देन राईट फुटिंग, preciously, mastering the skills and getting to the next place all depend on how we approach and tackle the problem. Tackle इतक्या ठिकाणी अंडरलाईन होईल. आपण या ठिकाणी जे अंडरलाईन केले ते इट मे बी जेरन, इट मे बी प्रेझेंट पार्टिसिपल और इट मे बी इन्फिनिटिव्स असे हे होते. नेक्स्ट पॉईंट. या पद्धतीनं तुम्हीही आपल्या पुस्तकातील वेगवेगळी विधानं घेऊन तुम्ही या पद्धतीनं हे असे फाइंड आउट, तुम्हाला इन्फिनिटिव्ह ओळखता यावं, जेरंड ओळखता यावं अँड प्रेझेंट पार्टिसिपल ओळखता यावं. विद्यार्थ्यांना पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, ING लागलेलं रूप, प्रत्यय लागलेला वर्ब की जो नाउन फंक्शन करतो तो जेरंड आहे. मग तो कर्ता म्हणून येईल किंवा कर्म म्हणून येईल. सेकंड थिंग, दुसरी गोष्ट प्रेझेंट पार्टिसिपल की ज्याच्यावर काळाचा कोणताच परिणाम होत नाही आहे, काळाशी त्याचा काही संबंध येत नाही, पण एक विशेषण म्हणून वाक्यात वापरलं जातं ते प्रेझेंट पार्टिसिपल. अँड थर्ड वन इन्फिनिटिव्ह, त्याच्याही काळाचा किंवा एकवचन अनेकवचन कशाचाच परिणाम होत नाही, पण एक ॲक्शन दर्शवली जाते, ती विथ टू किंवा विदाऊट टूनं दर्शवली जाते. असे जेरन, इन्फिनिटिव्ज अँड प्रेझेंट पार्टिसिपल यांची चर्चा आपण केलेली आहे. नेक्स्ट पॉईंट. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन दिअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. क्लासिफाय द फॉलोइंग वर्ड्स इन दिअर रिस्पेक्टिव्ह कॉलम्स. आपणाला या ठिकाणी जे वर्ड्स दिलेले आहेत ते आपणाला दिलेल्या कॉलम्समध्ये आपण घ्यायचे आहेत. आणि दिलेले कॉलम काय आहेत बघा. नाउन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रनाउन, प्रिपोजिशन, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. आता या गोष्टी आपणाला या अगोदर झालेल्या आहेत. पहा, नाउन नाम, ॲडजेक्टिव्ह विशेषण, ॲडवर्ब क्रियाविशेषण, वर्ब क्रियापद, प्रनाउन सर्वनाम, प्रिपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजक्शन अँड इंटरजेक्शन. हे जे पार्ट्स ऑफ स्पीच आहेत यांचे आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. दिलेले शब्द हे यापैकी काय आहेत ते आपण लिहायचे आहेत. ओके, फर्स्ट आय विल रीड आउट द गिवन वर्ड्स, देन वी विल classify them in the respective columns. First one, tackle, trumpet, directly, execute, aggressive, natural, absence, exactly, achieve, clearly, imagination, preciously, create, important, expert, specific, if, and, from, we, but, it. आता हे आपण दिलेल्या रिस्पेक्टिव्ह कॉलममध्ये आपण डिवाइड करूया. आता नाउन जर आपण पाहिले तर यातले नाउन कोणकोणते येतात बघा. इमॅजिनेशन, आय विल पॉइंट आउट द वर्ड्स दॅट क्रिएट द नाउन. पण जर पाहत गेलो तर आपल्याला इमॅजिनेशन हा एक या ठिकाणी आपल्याला नाउन मिळतो. कोणता? इमॅजिनेशन. त्यानंतर पुढं आपल्याला मिळतो ॲब्सन्स. ओके, इमॅजिनेशन, ॲब्सन्स. त्यानंतर एक्सपर्ट, पुढचा नाउन आहे आपला एक्सपर्ट. अँड नेक्स्ट वन ट्रम्पेट. तर हे 4 नाउन आहेत आपल्याला. ट्रम्पेट, ॲब्सन्स, इमॅजिनेशन अँड एक्सपर्ट हे या ठिकाणचे नाउन आहेत. ओके, नेक्स्ट आता ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह कोणकोणते आलेले आहेत? विशेषण, तर आपल्याला या ठिकाणी विशेषण भेटतात. कोणकोणते बघा. इम्पॉर्टंट हे विशेषणच आहे.
या ठिकाणी आहे इम्पॉर्टंट. त्यानंतर नॅचरल हे विशेषण आहे. या पद्धतीने आपल्याला विशेषण मिळतील इम्पॉर्टंट, नॅचरल, स्पेसिफिक अँड ॲग्रेसिव्ह हे विशेषण आहेत. ॲडवर्ब कोणकोणते आहेत बघा. ॲडवर्ब ओळखण्याची एल्वायनं शेवट असलेले शब्द आपण सरळ ॲडवर्ब घेणार. एक्झॅक्टली, क्लिअरली, त्याच्यानंतर डायरेक्टली अँड प्रेशियसली. प्रेशियसली, एक्झॅक्टली, क्लिअरली अँड डायरेक्टली हे ॲडवर्ब आले. या ठिकाणी व्हर्ब अचीव, क्रिएट, एक्झिक्यूट अँड टॅकल हे व्हर्ब आहेत. प्रोनाउन आपल्याला या ठिकाणी दोनच भेटतात, एक वी आणि इट. त्याच्यानंतर प्रिपोजिशन बघा कोणकोणते आहेत. शेवटी आहेत ऑफ, त्यानंतर फॉर, ऑफ आणि फ्रॉम हे दोनच आपल्याला या ठिकाणी प्रिपोजिशन भेटतात. देन कंजक्शन, कंजक्शन 3 आहेत या ठिकाणी. इफ जोडणारे शब्द इफ आहे, अँड आहे, बट आहे. आणि इंटरजेक्शन जे आहेत ते ओ, आ, हुऱ्या हे सगळे इंटरजेक्शन आहेत. या पद्धतीनं आपण या ठिकाणी क्लासिफाईड केलेले आहेत अकॉर्डिंग गिवन द रिस्पेक्टिव्ह कॉलम. नेक्स्ट पॉईंट आहे आपला चेंजिंग वर्ड क्लास. लक्ष द्या, तुम्ही सुद्धा आता गेल्या वर्षी थिंग्स टू डू एव्हरी डे, 8वीला तुम्ही थिंग्स टू डू एव्हरी डे जे केलं त्यावेळेला दररोज एक शब्द घेत होता आणि त्या शब्दाचे फंक्शन, त्याची जात वगैरे, पार्ट्स ऑफ स्पीच त्याचे काय आहेत हे पाहत होता सगळे. तोच पॉईंट या ठिकाणी आलेला आहे. आपल्याला सुद्धा कोणतेही शब्द घेतले तर ते कोणत्या ग्रुपमध्ये येतात. इट मे बी नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब, वर्ब, प्रोनाऊन, प्रेपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. आपल्याला ते क्लासिफाय करता आले पाहिजेत. या ठिकाणी एक सेट दिलेला आहे, तुम्ही सुद्धा असे शब्द घेऊन तुम्ही ते क्लासिफाय करू शकता. नेक्स्ट, चेंजिंग वर्ड क्लास. समटाइम्स the word class of a word changes without adding any prefix or suffix. For example, run is used as a verb, so verb is its word class in I can run faster than him. But when run is used as a noun, its word class changes. For example, India has to score 10 more runs to win the match. This is called a change of word class. Look at the following examples. Change of word class from verb to noun. ओके, तर या ठिकाणी आपल्याला ही जी ॲक्टिव्हिटी सांगितलेली आहे चेंज वर्ड क्लासची, आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल की एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी की काही वेळेला वर्ड क्लास जो असतो शब्द तोच राहतो पण त्याचा वर्ड क्लास बदलतो. पण काही वेळेला असे शब्द आहेत की ज्यांना सफिक्स किंवा प्रिफिक्स काहीही अफिक्स न लागता त्यांचा वर्ड क्लास चेंज होतो. उदाहरणार्थ या ठिकाणी रन हा शब्द घेतलेला आहे, रन हे व्हर्ब घेतलेला आहे. पण जेव्हा आपण व्हर्ब म्हणून रन वापरतो त्यावेळेला आय कॅन रन फास्टर दॅन हिम, या ठिकाणी रन हे व्हर्ब आहे. पण जेव्हा रन हे नाऊन म्हणून वापरतो त्यावेळेला असं एक्झाम्पल आपल्याला मिळेल की इंडिया हॅज टू स्कोअर 10 more runs to win the match. त्यावेळेला त्याचा क्लास, त्या शब्दाचा क्लास चेंज होतो, एक व्हर्ब म्हणून आणि एक नाऊन म्हणून. आता आपल्याला या ठिकाणीचे वाक्य दिलेले, दिस इज कॉल्ड चेंज ऑफ वर्ड क्लास. And look at the following examples and change of word class from verb to noun. आता आपल्याला verb to noun त्यांचा क्लास चेंज करायचा आहे. I doubt if I can write as fast as you can. इथं verb आहे हे. ओके, I doubt if I can write as fast as you can, या ठिकाणी डाऊट हे verb आहे. तर I have a doubt अबाउट दिस टॉपिक हे नाऊन आहे. सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो आणि टर्न हे जे शब्द दिलेले आहेत आपल्याला पुन्हा लक्ष द्या. सिमिलरली लाफ, वॉक, कॅच, थ्रो अँड टर्न. नाव पुढं काय सांगितले बघा, चेंज ऑफ वर्ड क्लास फ्रॉम नाऊन टू व्हर्ब म्हणून सांगितले. रिमूव्ह द पोटॅटो पिल्स, या ठिकाणी नाऊन आलं आणि पिल द पोटॅटो हे व्हर्ब आलं. सी वर्क्स ॲज अ नर्स, ॲज अ नर्स नाऊन आहे. तर यू हॅव टू नर्स अ पेशंट टिल
ही ऑर सी रिकवर्स, या ठिकाणी नर्स हे व्हर्ब आलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आता आपणाला या ठिकाणी जे क्रियापद दिलेले आहेत कोणकोणते आहेत बघा. लाप, वॉक, कॅच, थ्रो अँड टर्न. आय विल पॉइंट आउट these words आपणाला लाप, वॉक, कॅच, थ्रो आणि टर्न या सेंटेन्सचे एक व्हर्बचं फंक्शन आणि एक नाऊन फंक्शन दर्शवणारी सी डिफरंट सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. फॉर एक्झाम्पल आता लाप आपण घेऊया. व्हर्ब म्हणून आपण असं वापरू शकतो. राम वुड लाप whenever Simi cracked a joke. बी किंवा आपण आता हे या ठिकाणी व्हर्ब म्हणून आलेलं आहे. राम वुड लाफ व्हेनेवर श्याम क्रॅक्ड जोक, इथं व्हर्ब म्हणून आलेलं आहे. तर आता लाप आपण नाऊन म्हणून घेत असताना फॉर एक्झाम्पल असं वाक्य होईल आपलं. आरती लेट आउट अ लाऊड अँड हार्टी लाफ ॲट राजू जोक. हार्टी लाफ ॲट राजू जोक इथे नाऊन म्हणून होईल. नेक्स्ट वॉक. ॲज अ किड अलोक वुड वॉक टू स्कूल एव्हरी डे. व्हर्ब आहे. अलोक वुड वॉक या ठिकाणी व्हर्ब असेल. Dina had the habit of going for a walk after dinner. Going for a walk after dinner या ठिकाणी नाऊन आलं. कॅचचं एक उदाहरण आपण पाहूया. समीर वॉज एबल टू कॅच द बॉल इन द टाइम. व्हर्ब आहे. कॅच द बॉल इन अ टाइम. अँड अदी मिस्ड द क्रुशियल कॅच अँड सील्ड हिज टीम्स फेट. क्रुशियल कॅच इथं नाऊन आलेलं आहे. थ्रो. Janki had to throw away the first batch of cups as they were burnt. And Sudha put a beautiful throw over the coffee table. Sudha put a beautiful throw over. इथं हे नाऊन म्हणून आलेलं आहे. आता टर्नचं एक उदाहरण आपण पाहूया. मिलिंद सर्च्ड फॉर द switchboard in the dark to turn the lights on. To turn the lights on या ठिकाणी verb आहे. तर the blank staff asked the customers to stand in the line and wait their turn. Wait their turn, त्यांची पाळी येऊपर्यंत वाट पहा. their turn या ठिकाणी नाऊन आहे. या पद्धतीनं आपण दिलेल्या वाक्यापासून एक नाऊनचं फंक्शन दर्शवणार, दिलेल्या शब्दापासून एक नाऊन फंक्शन दर्शवणारं वाक्य आणि एक व्हर्ब फंक्शन दर्शवणारं वाक्य आपण तयार केलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो आपण पेज नंबर 29 वरील लँग्वेज स्टडीचा जो भाग आहे 28 आणि 29 यावरील आपण पाहिलेला आहे. तुम्ही सर्वांनी हे लँग्वेज स्टडी दॅट इज जेरंड, इन्फिनिटिव्ज, फायनाइट अँड ऑल्सो द चेंजिंग वर्ड क्लास and also classify the given words in respective columns, and that columns are noun, adjective, adverb, verb, pronoun, preposition, conjunction and interjection. यामध्ये रूपांतर करणं. चेंजिंग वर्ड क्लास की एक शब्द की ज्याला सफिक्स प्रिफिक्स न लागता तोच शब्द नाऊन म्हणून फंक्शन त्याचं वाक्यात असतं आणि वर्ब म्हणूनही फंक्शन असतं. अशी दोन वेगवेगळी विधान करणं, इतक्या गोष्टींची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये केलेली आहे. ओके फ्रेंड्स, इन दिस वे ऑल ऑफ यू मस्ट राईट डाऊन ऑल दिस ॲक्टिव्हिटी अँड सॉल्व ऑल दिस ॲक्टिव्हिटी अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक. ओके फ्रेंड्स, थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.